आता आपण जवळजवळ 6 तासाच्या प्रवासानंतर येऊन पोहोचलेलो आपण हैदराबादमध्ये परत एकदा. एक आहे डबल का मीठा आणि एक आहे शाही तुकडा. अरे पण शाही काय शाही तुकडा तुकडा. महाराष्ट्रातली एस टी इकडे आली आहे, बघू शकता. सोलापूरवरनं आले. या इथं बघू शकता. आता आम्ही जेवलो मस्त, फुल जेवण झालं, भारी होतं जेवण आणि इथलं साऊथ इंडियन. आणि आता आपण निघालेलो हैदराबादकडे. पुन्हा आज हैदराबादमध्ये आपला स्टे असणार आहे. तर हैदराबादची बस पकडली आहे पुन्हा एकदा. काल जिथून निघालेलो एम जी महात्मा गांधी बस स्टॉप, तिकडे परत आपण चाललो आहे. इथे गाडी पुन्हा एकदा थांबली होती जेवणासाठी वगैरे 2:30 वाजलेत. आणि आम्ही इकडे आईस्क्रीम घेतली आणि ही आईस्क्रीम आहे 30 रुपयेवाली, पण इकडे विकतात 35ला. का तर ट्रान्सपोर्ट चार्जेस, इकडे आणायचे चार्जेससुद्धा घेतात आपल्याकडून. तर अजून आपल्याकडे टाईम आहे किती, 4 तास लागतील अजून वाटतं. 2 तास झाले ना, 4 तास लागतील अजून पोहोचायला हैदराबादला. पण जवळजवळ 6 तासाच्या प्रवासानंतर येऊन पोहोचलेलो आपण हैदराबादमध्ये परत एकदा. तर इकडे आता पहिलं काम आहे आपल्याकडे रूम बघायचं, म्हणजे हॉटेलमध्ये रूम शोधायचं. कारण की काल आपल्याला आपण रात्री लेट पोहोचलो 11 वाजता, तर 2 तास गेले रूम शोधायला, कारण की सगळं फुल होतं तिकडे. आणि तिकडे असं आहे की पोरांना वगैरे असं बॅचलर्सला रूम जास्त देत नाही, तर आपल्याला टाईम लागलेला. तर आता पहिले आपण रूम बघतो आहे, त्यानंतर फिरायचं वगैरे बघू. तर इकडे एक जण भेटलेला आपल्याला, तो दाखवतो वाटतं. आणि हे इकडे सुद्धा बसस्टॉप आहे आणि नामपल्लीचे वेगळे एक बसस्टॉप आहे. महात्मा गांधी बसस्टॉपसुद्धा आहे नामपल्ली मेट्रो स्टेशनच्या खाली. इकडे आता रूम बघून आलो आम्ही. $2800 बोलतो. फोटो काढला काय तुम्ही लोक? चांगले रूम, चांगले आहे. 2 बाथरूम पण आहे. संडास भी है. हम लोग जाके इथे एकदा विचारूया. उसके आते ना पूछने में क्या 2800 वही इसने पता. AC 3500. एकदा इथे विचार आणि तुम्ही त्या गल्लीत एकदा विचार. कॅमेऱ्यातून आपल्याला बघतोय. हा बघू दे ना मग. बघा तुम्ही आपल्या इकडचे तर काहीतरी कमी केलं पाहिजे का नाही. हा बोला. हैदराबादमध्ये मराठी बरेच भेट. 1500 सांगून समजलं ते बरोबर आहे. हा ते बरोबर आहे. तरी पहिले SV ब्लॉग 1100 जाऊ द्या. 1100 घ्या. तुमचं ना आमचं ना. चला 1100 सोडणार आहे तुम्ही. उद्या 12 वाजता. 2 वाजता ट्रेन आहे आमची 2 उद्या 12 वाजता सोडून. दुपारी. ठीक चालेल ना. रूम बघितली ना तुम्ही? मग चला. फक्त एकाला वाय ठेवली, फक्त एक बेडचा करून द्या. बेड नाही तर गादी तरी द्या. काहीतरी करा. चला झालं सगळं जय झालं. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाई अभी अपन आए इधर हैदराबाद में, तो ये रूम अपने तो मुंबई का ही बंदा था, उसका ही है, वही सब देख रेख कर रहा है. बट अपने को रूम कैसा मिला, अच्छा मिला है कैसा? बहुत बढ़िया रूम मिल गया हम लोग यहाँ पे आए. हम लोग को मतलब सौभाग्य समझते हैं आप. हाँ सौभाग्य वैसे देखो कल कैसा था और आज कैसा है. कल हम लोग ढूंढते ढूंढते मर गए, रात को 1-1:30 बज गया लेकिन रूम नहीं मिल रहा था. लेकिन आज देखो, आज सौभाग्य से हम लोग को रूम मिल गया. अच्छा खासा रूम मिला है, बढ़िया रूम मिला है. दर्शन वर्शन हो गया, वो तो पहले की बात है, आपने जैसे जर्नी में सुना रहेगा. अभी हम लोगों ने बढ़िया एकदम ये किया है, रूम ले लिया है, आराम से आए. अभी चेंज वेंज करेंगे, बढ़िया एकदम नहाएंगे धोएंगे, एकदम फ्रेश होंगे, कपड़ा वपड़ा पहनेंगे एकदम ओल्ड, एकदम देखो ओल्ड क्लासिक ना पहन बीन के 4 मीनार. नाश्ता वगैरे भेटतो का बघायला आलेलो इकडे हैदराबादमध्ये फिरते. आपण साऊथचे पिक्चर भरपूर बघितले आणि आज आपण आलेलं पण साऊथला. तर इकडे अशा हैदराबादच्या गल्ल्या आहेत. आता आपण मेन हैदराबादमध्येच आहे. श्रीसेलमवरनं आलो आपण आणि आता नाश्ता वगैरे काय आहे का बघतो आम्ही. म्हणजे अजून फ्रेश होतात 3 जण. आम्ही 4 इकडे बघू शकता. ऋतिक, पराज, रवी. कसं वाटतं इकडे येऊन? अरे एक नंबर वाईट. थोडं खाण्याचे वगैरे थोडे सीन झाले आणि चांगले तर आता इकडे नाश्ता वगैरे कुठे भेटतोय बघून ठेवतोय. मग ते पण आले की नाश्ता करू एकत्र. एक जुनं दुकान बघ ना रेशनिंगचं दुकान आहे इकडचं.
रेशनिंग नाही, किराणा मालाचं दुकान आहे. आणि इकडे पाण्याचा विषय होता श्रीसेलममध्ये. एक बॉटल 50 रुपयाला भेटत होती. पण एक बॉटल 50 रुपये, विचार करा. ती पण अर्धा लिटर फक्त. आणि इकडे आता आल्यावरती हॉटेलवाला फ्री देते पाणी. आपल्याला एक पाणीपुरीचं दुकान भेटलं आहे. आणि इथे हे बघू शकता. हे तिथे घे पाणीपुरी आणि शेवपुरी आणि रगडापुरी सुद्धा घेतलेली आम्ही. स्वीट खायचं तर याला मी बोललो जिलेबी खाऊया. पण हैदराबादमध्ये 2 वस्तू फेमस आहेत स्वीटमध्ये. बाजूला बाजूला बाजूला. एक आहे डबल का मीठा आणि एक आहे शाही तुकडा. अरे पण शाही काय, शाही काय, शाही तुकडा. तुकडा, शाही तुकडा. आपण हिबामवेच्या काकांना विचारतो आता परत. झिम्बाब्वेचे काका, हिबामवे झिम्बाब्वेच्या बाजूचे. ते तुझ्यावाला बोलतोय तो काय बोललेला तरी 2 मीठा डबल का मीठा या शाही टुकड़ा किधर मिलेगा. अंदर जाना मागता है ना. चलेगा. चलो थँक्यू. आपण जिधर आए से उधर उधर को जाना पड़ता है. मियाँ भाई बोले तो बात ही नहीं करता. बेरंगा वादा करते का. या ठिकाणी आमच्या इकडे हॉटेल आहे. आणि इकडनं इकडे तुम्हाला पुष्पाच्या भावाचा फुसकाचा फोटो दिसेल इथे. पुष्का हा पुष्का राज आहे. तो इकडे जेवायला येतो. ए अरे आरुस खान पण येतो. आरुस खान. कोण आहे तो. अच्छा, शाहरुखचा भाव आरुस. हा आरुस. इसको कुछ नहीं बोलते. आणि आताच आम्ही झिम्बाब्वे नाही कुठली एम्बाम्बे जिम्बाब्वे 350 रुपयाची. झिम्बाब्वेच्या बाजूची नोएडा. नोएडा. अरे, हिबाम्बे. हा हिबाम्बे. हिबाम्बेची पाणीपुरी झिम्बाब्वेची काय पाणीपुरी खाऊन आले आम्ही आता. 350 रुपयाची एक पाणीपुरी. आणि काय शाही रगडा पुरी होती ती. शाही पकोडा काय ते सांग तिथं. शाही पकोडा स्वीट आहे. हैदराबादमध्ये शाही तुकडा ना शाही पकोड्याला ह्याच्यात टाकतात रबडीमध्ये. हा नको बंद करायचं नको. अरे आपण येते. अरे याला नाव नको. हे कोण आहे. याचं नाव देवाचं नाव आहे. देवाचं नाव आहे. नको. कालीचरण. लाल चंदन. अरे गुड्डू. लाल गुड्डू सिंग चंदन. आहे तो, गुड्डू सिंग. आम्ही चाललोय चार मिनारला. आणि एका ऑटोमध्ये 7 जण भरले आहेत. दिसत नाही. अच्छा, हा, दिसत नाही. काळो काय ना ऑटोमध्ये आपल्या. हा, दिसला प्रतीक. हे राजू क्या होया. केला बन तुमला कैसा. आता आम्ही आलो आहे चार मिनारजवळ. आणि ते सर्कलला उभे आम्ही. रिक्षाचे पैसे देतात त्यामुळे. आणि इकडे गर्दी बघू शकता किती आहे. इकडे जायचं आपल्याला समोर आता डायरेक्ट. थांबा. हो ना, दोस्त लोग बैठे अपने मिल गए. दोस्त नहीं, अपने नए दोस्त बन गए. नए दोस्त बन गए. मिलते नहीं, बनते. बन गए. नेक्स्ट टाइम आओगे तो भाई को मिलो. ऑन टॉप. क्या करने के लिए. चप्पल लेने के लिए. चप्पल से मार मारेंगे. पूरे 4 मीनार में इधर आए जो ये सब भाई बता देंगे आपको क्या किधर कैसे चाहिए मिलता है. बोलिए आपको. ये हमारे भैया हैं. ये हमारे भैया है. भैया वास्ते की ना होंगे. चलो आता आपण चार मिनारजवळ फिरतो. आणि इकडे आपल्याला इथे बघू शकता भाग्यलक्ष्मी मंदिर. आणि त्या साईडला मोठं शिव मंदिर सुद्धा होतं. आणि हा पूर्ण बाजूला मार्केट आहे. आणि इकडनं आम्ही एक अत्तर घेतलेलं आहे. अत्तर घेतलं एक. ऋतिक. कितने का है? एक ही लेते हैं. एक ही बच्चा घर पे. कितने का बोल रहे हैं.
100 रुपये का? पोलीसची गाडी आली, पोलीसची गाडी आली. हे आपने दो किधर है? दे दिया 50 में दे दिया. आता या निमरा बेकरी कॅफे अँड बेकरीमध्ये चाललो आहे. निमरा कॅफे अँड बेकरी. बघूया काय आतमध्ये भेटतं आपल्याला. फ्रूट बिस्किट, काजू बिस्किट, ओट बिस्किट. इकडे काय दिलपसंद फूल, पनीर पफ, व्हेज पफ. हा चायवर बन खाते. रेड वेलवेट चाय और बन खाते हैं ना. ये निमरा के है, निमरा स्पेशल ड्राई फ्रूट. इधर भी है, इधर भी है. इकडे खायसाठी पण बरेचसे आपल्याला इथे स्टॉल भेटतात. होऊ शकता. आता इथं आम्ही लस्सी वगैरे घेतलेली आहे, कुल्फी फालुदा लस्सी. अजून इकडे आपलं सगळ्यांनी कुल्फी फालुदाच घेतलं वाटतं. ही मँगो लस्सी आहे. आणि इकडे अत्तरवाला सुद्धा आहे. चारमिनार तर आम्ही फिरून आलो आणि आता भूक लागलेली. एक व्हेज हॉटेल बघितलं आम्ही, रेस्टॉरंट. आणि सजेस्ट केलं आपल्या अजय भाईंनी. तो गाइस जैसे कि आप लोगों ने वो व्लॉग में स्टार्टिंग में सबसे पहले देखा रहेगा कि ये लोग शादाब होटल भागे थे. तो जैसे मैं और ये रवि भाई है, ये हम दोनों जो है वेजिटेरियन है. तो हम लोग वहाँ पे खाना हमारा वर्ते तो था नहीं. सो ये ऐसे दोस्त हैं कि इन्होंने इनका खाना देखा तो हम लोग को भूल गए. ऐसा भाग के गए कि पूछो. सो थैंक्स टू राजू भाई. इन्होंने सजेस्ट करवाया कि वो शादाब होटल के ही किसी वर्कर से या फिर वहाँ पे जो काम करते हैं उनसे कि यहाँ पे कोई प्योर वेज होटल है जो मतलब हमारे बंदों के लिए अप्रोप्रिएट हो. सो हम लोग यहाँ पर आए. तो जब भी हम लोग यहाँ पर आए ना, सो यहाँ का फूड वॉज अमेजिंग. सो दैट्स वाई अभी हम लोग जैसे कि हम लोग मंदिर से आ गए हैं तो सब लोग क्या सोच रहे कि सब लोग क्या बोलते हैं कि वेज खाना चाहते हैं. तो मैंने बोला कि यहाँ का जो वेज खाना था अच्छा था, क्यों एक्सपेरिमेंट करना है कहीं बाहर आके, अगर अच्छा नहीं लगा तो. सो दैट्स वाई वी आर हियर. सो बने रहिए हमारे साथ. हम लोग ऐसे आपको अपडेट करते रहेंगे. तर जेवण आलेलं आहे आमचं. ते डाळ भात आणि इकडे नान आहे ना. भाजी कसली आहे? बेबीकॉर्न आणि मशरूम आणि पनीर कोल्हापुरी. पनीर कोल्हापुरी, बीकॉम मशरूम. टेस्ट कैसी है? काय बोलला? बेबीकॉर्न नाही. बीकॉम टेस्ट कैसी आहे? खाऊन नाही दिलं तुला चालू केलं. अरे चालू झालं इकडे काय. हा बघ. आज आहे आपला हैदराबादमधला 3रा दिवस. आणि काल रात्री आम्ही झोपून गेलो जेवण आल्यानंतर. खूप दमलेलो आणि आज उठलो डायरेक्ट 9-10 वाजता सगळे उठलेत. आता वाजले 11 नाही 11:30. 11 वाजून गेले. 11:30 वाजलेत आणि आम्ही आता खाली नाश्ता करायला आलो कारण की आमची गाडी आहे 2:55ची. खूप टाईम आहे अजून आपल्याकडे. तर नाश्ता करायला आता आलेलो आहे. इकडे बघू शकता इडली वगैरे आहे. तर बघूया आता काय घेतो आहे. तो गाइस जैसे कि हम लोग अभी आ गए थे यहाँ पे खाने के लिए. तो हम लोगों ने अलग अलग वैरायटीज़ लिया है. राजू ने हमारे ये ले लिया है मसाला डोसा. यहाँ का मसाला डोसा टेस्टी है, अच्छा है. अभी तक मैंने मेंदू वड़ा ट्राई नहीं किया है. लेट मी ट्राई इट. मेंदू वड़ा पण अच्छा है. गर्म है, बाद में ट्राई करता हूँ. ये हमारे ऋतिक हाउ यू फीलिंग टुडे? क्या बोल रहा है? हाउ यू फीलिंग टुडे? गुड. चलो मेरा तो आ गया इडली. मैं तो इडली खाने जा रहा हूँ. सो बने रहिए हमारे साथ ऐसे ही हमारी जर्नी में. एंड यू विल सी व्हाट वी विल डू. ओके. तू चाय. चाय 2 मिनिटं
इधर बोर्नविटा भी है। दो में 3 कर रहे क्या करते हैं? अकेला भी ले आना। अरे 2 में 3 कर दो। राजू को 2 में ही कर दे। क्या बोलो 3 में क्या? 4 है। एक चाय. पण चहा मागवलेली, कॉफी मागवलेली, आपली चहा आणि कॉफी आलेली आहे. कोल्ड कॉफी कशी कशी? हिरव्या बाजूचा हा हिरवी आहे. आता आपण जेवायला आलो आहे. हे बालाजी भोजनालय आहे आणि इकडे तो मेनू दाखव रे मेनू. हां चालेल. दाल राईस बघू शकता इथे 70 रुपये आहे. सगळ्या दाल राईस मागवले आणि इथे हा मेनू आहे. ज्वारीची रोटी, चपाती, पुरणपोळी, फुलका वगैरे सगळं मिळतं इथे आणि घरगुती टाईप आहे. त्यामुळे इकडे जेवायचं आणि आपल्याला निघायचं. आपली ट्रेन आहे 2 तासांची. तर काय बोलना चाहोगे? काय बोलना चाहोगे? सो गाइस जैसे कि हम लोग रोज़ ट्रैवल कर रहे हैं, रोज़ बाहर का बहुत तेल मसाला ये सब खा के सो हम लोग का ना थोड़ा स्टमक भी थोड़ा सा अपसेट जैसा लग रहा है और फिर हमको अभी लॉन्ग ट्रैवल भी करना है. सो दैट्स वाई वी चूज़ कि हम लोग कुछ ऑथेंटिक और बढ़िया खाना खाते, सिंपल खाना, बेसिक खाना खाते. सो दैट्स वाई वी आर हियर इन बालाजी भोजनालय. सो यहाँ पे बढ़िया हमको दाल राइस, एक नॉर्मल जो बेसिक है इंडियन फूड बढ़िया एकदम, जिसमें कोई ज़्यादा मसाला नहीं, कोई तेल नहीं, हम लोग आराम से खाएंगे. देन वी विल स्टार्ट आवर जर्नी टू गो बैक टू होम. सो हम लोग बने रहिए हमारे साथ, हम आपको आगे का भी अपडेट देते रहेंगे. बाय. इथे आपली दाल राईस आलेली आहे. हे बघू शकता. इकडे भाजी पण आहे. भाजी कसली आहे? भाजी कोबीची आहे आणि ती काय खिरा काय. बघा इकडे पण. आणि काकासुद्धा मराठीच आहे तिथे. बालाजी भोजनालय इथे. तर आता इकडे आपल्याला अजून एक महाराष्ट्रातला रहिवासी भेटलेला आहे. नाव काय मित्र तुझं? समीर फिरजादे. समीर फिरजादे. इकडे काय कामासाठी आला? हो इथेच काम करतो. कुठून आला? लातूर. हा लातूर. लातूरला काय करायचं? लातूरला घर आहे माझं तिकडे, फॅमिली वगैरे तसे तर कामासाठी इकडे आलो. म्हणजे ये घरी कधी जातो? असं सणवाराला. सणावार सुट्टीच्या दिवशी. हां लातूर जवळ आहे ना इथं? 200 किलोमीटर. 200 किलोमीटर. इथून करतो काय ते विचार पहिला त्याला. इकडे जॉब करतो. इथे काम करतो मार्केटमध्ये, फ्लॉवर मार्केट आहे. मग काय ॲक्शन तुझा इथचा म्हणजे कसा आहे इकडचे लोक कसं आहे? बरे चांगले आहेत. हो चांगले आहेत. थँक्यू. तर हे काकासुद्धा इकडे हैदराबादमध्ये यांचं किती वर्षापासून तुम्ही इथे? 90 वर्ष. आणि आपल्या महाराष्ट्रात कुठे? उदगीर. तर यांचंसुद्धा इकडे भोजनालय आहे. खूप सुंदर जेवण होतं, आम्ही मागवलं होतं. तर थँक्यू काका, चव चांगली होती जेवणाला. इकडे नंबर आहे बघू शकता तुम्ही. जर इथे येतं हैदराबादमध्ये तर हे आपलं बोटी रेल्वे आपलं मेट्रो स्टेशन आहे ना, तिथून जवळ आहे ना बोटी. CBS का बसस्टँड? CBS बसस्टँड. तर CBS बसस्टँडपासून सुद्धा हे जवळच आहे बालाजी भोजनालय. खूप सुंदर टेस्ट आहे. आता आपण इकडनं निघतो आहे. जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा एका मंदिरात. इथे राम मंदिर आहे जवळच. तर आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवत होतं राम मंदिर इथलं. आणि इथे बघू शकता आपल्या इथे कशी कमानी असतात तशी इकडे सुद्धा अशी देवादेवतांची मूर्ती असलेली कमानी इकडे समोरसुद्धा बघू शकता. राम मंदिरात आलेलो, पण इथे बघू शकता टायमिंग सकाळी 6 ते 11पर्यंत ते टायमिंग आणि संध्याकाळी 5:30 ते 8. तर आता बंद आहे, तर परत जाते आम्ही. आपण बघू शकता आता निघालेलो आहे. बॅगा सगळं आपण रेडी होऊन बाहेर आलो आहे. हॉटेल सोडलेलं आपण चेकआउट केलेलं आहे आणि आता आपण आहे CBS बसस्टँडजवळ. हे पाठीमागे माझ्या CBS बसस्टँड आहे इथलं. आणि इथून आपल्याला जायचं मेट्रो स्टेशनला. तर मेट्रो स्टेशन जवळच आहे इकडे कुठेतरी. इथे एक दिसतंय, पण एक आपण इथे विचारलं आहे का ना, तर त्यांनी सांगितलं की इकडनं जावं जवळ पडेल असं.
समोर तर दिसतं इथे मेट्रो स्टेशन. तर आता इकडनं मेट्रो स्टेशनला जाऊन आपल्याला जायचं नामपल्ली मेट्रो स्टेशनला, जे की हैदराबाद स्टेशनचा जवळ आहे. बघा महाराष्ट्रातली एस टी इकडे आली आहे, बघू शकता. सोलापूरवरनं आले, सोलापूर हैदराबाद. तेच बोललं आपल्यासारखीच दिसते थोडीशी. अरे आपण तिकडनं आलेलो माहिती आहे ना. मेट्रो आली आपली, मेट्रो. निर्यापूर काय, निर्यापूर. दहा मिनटं आले ट्रेन सुटायला आणि आम्ही आत्ता आलेलो पोचलो स्टेशनला. हा आपला डबा S1च आहे. आता पण $49. ते नाही माहिती आता. इकडेच आहे, इकडेच आहे. 49 to 56 आहे आपला. इकडेच आहे ना सगळं. काय ही काय पाणी कुछ तो है. ज्यूस आहे काय ज्यूस आहे कसला मनाला शांतीसाठी जिथं बोलू हा मंत्री नाही मला बोलत लिहिली. हा लाव फोन ला. मारा नाही तुम्ही मारो ना पुण्यावरून पकडली मारो 461 रुपये. ठाण्यावरून होती ना. 7 जणांची आली रे. नाही त्याची एकच तिकीट आहे. माझी आली बघ एकाच तिकिटाची बोलते. काय माहिती 461 कशी येईल, कशी येईल. 461 हे ऋतिक करून घेते. या कमिशन घेतो रे. ए राजे तिकीट कॅन्सल झाली ना, आपली ट्रेन कॅन्सल झाली ना मुंबईवर पुण्यापर्यंत, रिफंड मारते मित्रांची. दुसऱ्या बाजूवाल्यांची पण करून देतोय. एक केलं माझ्याकडे, एक होती त्याच्याकडे 7 इकडे बाकी होतं. थोडा लेट होते काय. हा 14 तिकीट आहे. अरे हे सर्व पैसे येतील, आपण आपली थोडी चुकी होती ती. ए हा कमिशन घेतो रे. इकडे आमची सीट बघू शकता, थोडी घाण होती आणि इथे नंबर होता. क्लिनिंग के लिए कॉल करिए. कॉल केला आणि लगेच 5च मिनिटात क्लिनिंगसाठी आलेलं आहे. सेवा चांगली आहे रेल्वेची. हां रेल्वेची सेवा चांगली आहे. हे रिफंडवाला इकडे पाठीमागे गेला. येईल रिफंडवाला. हा थांब थोडं लगेच करायचं असतं, पण थोडा 1 दिवस लेट झाला. ठीक आहे. मी तो पहिला मेल पण नाही आला तुला की ते चेकिंग मध्ये गेले. मेल येईल. हे कोणतं स्टेशन आला. बेगमपेठ आ गया. तो नीचे ग्लास भी है. वो फेंक दे सीधा उठा के. लपडा चालू आहे. 3 नहीं बैठते. सीट कन्फ्युजन. वो एक पे 2 बैठते. हाँ वो एक ही बैठते. नाही आहे ना 56 अपना ही है. ये ट्रेन नीचे कैसे गई. ये तो इधर बैठ जाओ बीच में दोनों आप. ये 2 सीट लोग बैठ सकते हैं. राजू लपड़ा राजू. वाला कंफर्म है, नीचे वाला नहीं है. हाँ तो 56 हमारा कंफर्म है. हाँ ये आप समझो पहले. हाँ आपका 56 नंबर 55 में आपका पार्ट है. मुंबई एक कंफर्म सीट है. ऐसा थोड़ी है. मैं बताता हूँ क्या होता है. RSC का रूल क्या होता है. सुन मेरा टिकट RSC नहीं है. सुन तेरा कंफर्म है ना, तो राजू को ऊपर बैठना पड़ेगा. तेरे को बताता हूँ 50 वो रात को सोने के टाइम ऊपर बैठेगा. अभी नहीं बैठेगा. अभी नहीं बैठेगा. अरे भाई एक सीट तू चेक कर. एक सीट दोनों में आता है. तू चेक कर. RSC चेक कर. राजू सो सकता है ऊपर अकेला. हा ठीक आहे ना. आता आपण खाली बसतोय आणि तू वरती झोपत असेल ना तर झोपते. सध्या वर चाललंय. इथे चाललाय. अरे तो राजू खालती बसतोय, मग तो वरती राजूला बोलला झोपून दे. सोने करेगा तो उसको नीचे जर करेगा. आपल्याला झोपायचं असेल तर तो वरती जाईल, हा खालती उतरेल वरचा. हाँ पांडे जी आप पे
नहीं बोला प्यार से बोलते तो बैठाते, प्यार से बोला प्यार से बोलते तो बैठाते। लंड मेरा अरे ब्लॉग बन रहा है इधर। प्यार से बोला था तो एक सीट भी दे देते, ऐसा बोल दिए तुम। मैं बोले एक सीट ज्यादा हो रहा है। इसने तो दे दिया, ये लो टिकट, ये लो तो दे दिया। कंटेंट निकाल रहा है इधर। कैसा प्यार कैसा चाहिए? गाइस कैसा है, ये सब साले जितने दिख रहे हैं ना ये लोग, इधर आ, इधर। ये भी हरामी है, हरामी। सब पलट गए सब मिले हुए सब मिले हुए। तू बोला तो था, आप क्या बोलना चाहते हैं? तू बोला तो था, मैं निकालता हूँ। तू बोला था। अरे मैं बोला कि ये बोला। अरे लेकिन कौन बोला? क्या बोला? बाथरूम यूज करने से तो नहीं रहेगा। भाई इसके लिए केला लिया है। ना वो आते थे तब अपना टिकट ही होता था वो। तभी टिकट दे दिया केले के बदले में। मिला तो नहीं है। मैं बोला एक फालतू पत्ता है बोला। क्या यार है क्या रेनकोट? कौन बोला अभी निकाल? यही बोल रहा है। रेनकोट नीचे जाएगा वो क्या इसलिए ये थोड़ी है। ये बोला रेनकोट है। गाइस अभी हम लोग खेल रहे हैं, पता नहीं कौन सा पत्ता। डोंट नो, रम्मी बोल रहा हूँ खेलने के लिए, तो इनको खेलने नहीं आता। अरे तुम से रिकॉर्ड कर देना बोला, कट रहा था। तो गाइस अभी ये लोग अरे मी ते खाली पायाजवळ अटकवलंय. ये ना वरती कशाला आहे का? ये डायरेक्ट गेम चालू करके सिखाएगा. मग इसके पास तेरे से हाईएस्ट है और ये हाईएस्ट नहीं डाला, उसने लोएस्ट डाला और इसके पास पत्ता नहीं है ये वाला, तो ये काट देगा ना तो ये पत्ता तू उठाएगा, ये नहीं उठाएगा. समझे मेरा बात? चलो ना डालो तो अभी डाल, तू डाल, मैं बताऊँ. तेरे को भी नहीं आता ये तेरा के तुम लोग इधर का गेम. मैं अभी एक के हाईएस्ट क्या होगा? तू डाल. हा स्पीकचा एक का टॉप आहे याच्यामध्ये. पहिला डाव तो इसका ही रहेगा मतलब. हाँ पहिला आहे तो उसका ही रहेगा. ये पास हो गया अभी. आता परत उतर कोई नहीं लेगा, ये इधर रहेगा. अच्छा ये हाँ, अभी तू एक और पता चलेगा क्योंकि तू मेरे एक पास कौन सा चला था. टॉप है वो मैं जो हाँ, नहीं तू कुछ भी चल, तेरे पास एक का था ना, अभी एक चालू है ना, तुला अभी वापस तू चल. एक कौन सा भी डाल, तू कौन सा भी. पर मेरे पास टॉप रहेगा वही डाल. कोई भी डाला अभी. अरे डालना तू. आपण आता येऊन पोचलेलं आहे सोलापूर स्टेशनला आणि इकडे 20 मिनिटाचा हॉल्ट आहे ट्रेनचा. आणि आता आपल्या जेवायसाठी काय नाही रात्रीला, त्यामुळे खायसाठी काहीतरी बघतो आम्ही. स्टेशनवरती उतरलो सर्वजण आणि आपल्या डब्याच्या थोडं मागे असं आहे कॅन्टीन वगैरे रेल्वेचं. तर बघूया आता आपल्याला काय खायला भेटते. आणि इकडे आपली ट्रेन मुंबई हैदराबाद मुंबई. हे आहे सोलापूर स्टेशन मध्य रेल्वेचं. आपले पाणी घेतोय 5 रुपयाला पाणी भेटते. बॉटलमध्ये भरून देतात काय? अच्छा ढक्कन लगा के देंगे. सोलापूर स्टेशनला तर उतरलो होतो आम्ही, पण आम्हाला ट्रेन लगेच सुटली त्यामुळे काय घ्यायलाच भेटले नाही. 20 मिनटं हॉल्ट होता असं बोलत तर ते, पण ट्रेन लगेच सुटली त्यामुळे आम्ही AC मधून चढून इकडे आलो परत. तर आता बघू शकता आमच्याकडे खायला फक्त उरलेलं आहे चकली. चकली कुठे आहे? चकली आहे चकली आणि लसूण चिवडा. आता याच्यावरतीच रात्र काढायचे. आलं तर घेऊ आपण. हां काय आलं तर घेऊच आपण. असं लस्सी वगैरे येत जाते, कोल्ड्रिंक्स वगैरे आहे. बजेट बजेट उरला आपला. बजेट खूप आहे पण येतच नाहीये काय खायला. बच्चों यही खा के सो जाओ, कुछ मिलने वाला नहीं है इधर. आता मी वरती आलेलो आहे आणि झोपलो आहे, कारण की आपली स्लीपरची बुकिंग होती, माहितीच असेल तुम्हाला. तर इथे झोपायची तयारी झालेली आहे. 10 वाजून गेलेले आहेत आणि इकडे बाकीचे खाली आहेत ते सुद्धा आता सीट वरती करून इकडे झोपून जातील. आणि आपलं दर्शन खूप भारी झालं, एकदम मस्त दर्शन झालं श्रीशैलम ज्योतिर्लिंगाचं आपलं मल्लिकार्जुन. आणि आता हा व्लॉग इथे संपवतो. तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत